नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजपासून आपण 12वी सायन्सच्या मॅथमॅटिक्स मधील पेपर फर्स्ट बघतोय. तर आपण याच्यामध्ये जवळजवळ 100 ते 150 व्हिडिओ बनवणार आहे पेपर 1 मध्ये. तर पहिला टॉपिक आहे याच्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिक. तर या लॉजिकचे जवळजवळ आपण 10 ते 12 व्हिडिओ लेक्चर्स बनवतोय. त्याच्यामध्ये आपण सगळे थेरी कन्सेप्ट कव्हर करतोय, टेक्स्ट बुक मधले सगळे सॉल्व एक्झाम्पल पण कव्हर करतोय आणि जे एक्सरसाइज आहेत ते एक्सरसाइज पण आपण 100% कव्हर करतोय. तर चालू करूया. पहिला युनिट मॅथमॅटिकल लॉजिक. तर या टॉपिक मध्ये कंटेंट्स आहेत स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज, कंपाउंड स्टेटमेंट्स, ट्रूथ टेबल, कंपाउंड स्टेटमेंट्स, स्टेटमेंट पॅटर्न काय आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय आहे, टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजेन्सी, क्वांटिफायर अँड क्वांटिफाइड स्टेटमेंट्स, ड्युअलिटी, ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट आणि स्विचिंग टेबल. एवढं सगळं आपण काय करणार आहे या मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिक मध्ये बघणार आहे. तर बघूया स्टेप बाय स्टेप काय आहे मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये. तर पहिला आहे लँग्वेज इज द मीडियम ऑफ कम्युनिकेशन ऑफ आवर थॉट्स. फॉर कम्युनिकेशन वी यूज सेंटेन्सेस. देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तर आपण आपले जे विचार आहे ते सेंटेन्सच्या माध्यमातून एक्सप्रेस करतोय आणि त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. एक आहे असर्टिव्ह सेंटेन्स, ठाम वाक्य, अर्थपूर्ण वाक्य. दुसरा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यामध्ये काय कमांड असू शकते, रिक्वेस्ट असू शकते. पुन्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. आणि चौथा आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. तर या 4 सेंटेन्स आपण स्टडी करणार आहे. पण याच्यामध्ये जे पहिलं सेंटेन्स आहे तेच फक्त आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करायचं. तर नेक्स्ट स्टेटमेंट म्हणजे काय आहे. स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आणि हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नेमकं कोणतं आहे तर असर्टिव्ह सेंटेन्स आहे. हे जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे तेच आहे ते आपलं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. विच इज आयदर ट्रू और फॉल्स. म्हणजे ते एक तर सत्य असेल किंवा असत्य असेल, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ते एकाच वेळी ट्रू पण असेल आणि एकाच वेळी फॉल्स पण असेल, असं कधीच असू शकणार नाही. स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स P, Q, R, S एक्सेट्रा. तर आता हे जे स्टेटमेंट आहे त्याची काय एक्झाम्पल दिले टेक्स्ट बुक मध्ये. The sum of the angles of the quadrilateral is 360 degree. म्हणजे कुठलाही चौकोन असेल त्याच्या अँगलची सम ही काय असते 360 डिग्री असते. आपण हे सत्य ट्रू आहे की नाही हे आता सध्या बघत नाही, फक्त हे स्टेटमेंट आहे का नाही हे बघतोय. तर दिस इज अ डिक्लेरेटिव्ह म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स आहे. सो इट इज अ स्टेटमेंट. तर हे स्टेटमेंट आहे. पुन्हा 2 नंबरच आहे 2 इज द ओनली इवन प्राइम नंबर. तर हे पण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळं हे सुद्धा काय आहे स्टेटमेंट आहे. पुन्हा नेक्स्ट स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. म्हणजे एखादा निगेटिव्ह नंबर असेल तर त्याचा स्क्वेअर पण काय होतो निगेटिव्ह नंबर. हे पण काय आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून हे काय होतंय स्टेटमेंट होतंय. पण इथं एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तर स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर ऑलवेज काय असतं पॉझिटिव्ह असतं. म्हणजे हे जे दिलंय ते स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. पण एक जर स्क्वेअरच्या बाबतीत कुठल्याही रिअल नंबरच्या बोलायचं झालं
तर कुठल्याही रिअल नंबरचा स्क्वेअर काय असतो, ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. म्हणजे इथपर्यंत आपण काय बघितलंय, ते स्टेटमेंट आहे का नाही ते बघितलंय, पण ते ट्रू किंवा फॉल्स याच्याबद्दल काय बघितलेलं नाही. मग त्याच्यासाठी काय बघूया आपण, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट हा कन्सेप्ट बघूया. तर कुठलंही स्टेटमेंट असेल तर एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, तर दोन्ही पण अजिबात नसणार आहे. आणि जर स्टेटमेंट ट्रू असेल तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय म्हणणार आहे, कॅपिटल टी मानणार आहे. आणि जर ते स्टेटमेंट फॉल्स असेल तर ते आपण कशाने डिनोट करणार आहे, कॅपिटल एफ ने डिनोट करणार आहे. किंवा पुढे जाऊन टी च्या ऐवजी नंबरच्या भाषेत जर बोलायचं झालं तर एखादं स्टेटमेंट ट्रू असेल तर आपण त्याला 1 म्हणणार आहे, आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर आपण त्यालाच काय म्हणणार आहे, 0 सुद्धा म्हणणार आहे. मग आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू जर बघायची झाली तर आपण हेच एक्झाम्पल पुन्हा स्टेटमेंट जे आहेत तेच एक्झाम्पल बघूया की ते ट्रू आहेत की नाही. तर सम ऑफ द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. म्हणजे चौकोन कुठलाही असू द्या तर त्याच्या अँगलची सम 360 डिग्री असते. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. कुठलाही चौकोन घ्या तुम्ही, त्याच्या अँगलची जर ऍडिशन केली तर ती 100% काय मिळणार आहे तुम्हाला, 360 डिग्रीज मिळणार आहे. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट ट्रू आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू जर म्हटलं तर याची ट्रूथ व्हॅल्यू असेल टी. पुन्हा दुसरं स्टेटमेंट काय आहे बघा, 2 इज द ओनली इवन प्राइम नंबर. म्हणजे 2 हा असा एकटाच नंबर आहे, तो इवन प्राइम नंबर आहे, म्हणजे सम संख्या आहे. तर सम संख्या कुठल्या आहेत, इवन नंबर्स 2, 4, 6 म्हणजे 2 च्या मल्टिपल मधले नंबर असतील ते सगळे काय आहेत, इवन नंबर आहेत. पण हे प्राइमच्या भाषेत जर बोलायचं झालं तर 2 हा एकटाच इवन प्राइम नंबर आहे, आणि हे स्टेटमेंट पण कसं आहे, ट्रू आहे. 2 सोडून बाकीचे सगळे इवन नंबर असतील ते काय आहे, नसणार आहेत, प्राइम नंबर नाहीत. पण 2 हा एकटाच कसला आहे, प्राइम नंबर आहे. म्हणजे स्टेटमेंट काय, याची ट्रूथ व्हॅल्यू जर बघायची म्हटली तर याची ट्रूथ व्हॅल्यू पण टी आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल, स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. तर हे चुकीचं आहे. तर हे तुम्हाला एक स्टेटमेंट त्याच्यासाठी दिलंय, स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर काय असतात, ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. पण इथं काय दिलंय, निगेटिव्ह दिलंय. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळणार आहे तुम्हाला, याची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ मिळून जाईल. मग नेक्स्ट काय, आता टेक्स्ट बुक मध्ये काय जे एक्झाम्पल दिलेत ती एक्झाम्पल बघूया. फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट. जे खाली दिलेले आहेत आता हे सिक्वेन्सली ते सगळे स्टेटमेंट आहेत. आपण याचं ट्रूथ व्हॅल्यू बघत नाही, फक्त ते स्टेटमेंट आहेत का नाही, म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स असतील तरच आपण त्याला स्टेटमेंट म्हणतोय थोडक्यात. तर सन रायजेस इन द ईस्ट 5 × 2 = 11. पण इथं 5 × 10 होतंय, पण 10 = 11. पण तरी असेल याची ट्रूथ व्हॅल्यू आपण बघत नाही. तर हे काय आहे, तुमचं स्टेटमेंट आहे. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन इक्विअँग्युलर ट्रायंगल, आणि अ नॅचरल नंबर इज अन इंटिजर. तर हे काय आहेत, सगळे आपले स्टेटमेंट्स आहेत. आता दुसरे नॉट स्टेटमेंट असलेले काय असतील ते सेंटेन्स, प्लीज गिव्ह युअर पेन. तर हे काय करतोय, रिक्वेस्ट करतोय. म्हणजे हे रिक्वेस्ट किंवा कमांड आहे, त्यामुळे हे काय होणार नाही, तुमचं स्टेटमेंट होणार नाही. व्हॉट इज युअर नेम, हे काय इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे हे पण काय होणार नाही, तुमचं स्टेटमेंट होणार नाही. व्हॉट इज अ ब्युटिफुल प्लेस, इट इज. किंवा हाऊ आर यू, तू कसा आहेस. डू यू लाईक टू प्ले टेनिस. ओपन द विंडो. लेट अस गो फॉर टी. तर या अशा टाइपची जे सेंटेन्स आहेत हे सेंटेन्स स्टेटमेंट नाही. किंवा सिट डाऊन असेल तर याच्याबद्दल एक नोट लक्षात ठेवायची म्हटलं तर इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, कमांड ऑर्डर किंवा रिक्वेस्ट असेल किंवा एखादं सजेशन देत असेल तर असे काय आहेत, काय नसणार आहेत, स्टेटमेंट नसणार आहेत. तर तुम्ही खालची एक्झाम्पल ऑब्झर्व करूया, पण थोडा वेळ काय करूया, ट्रूथ व्हॅल्यू पण आपण कन्सेप्ट बघितलाय.
तर हे जे स्टेटमेंट आहेत या स्टेटमेंटचे आपण काय करूया ट्रूथ, आणि मी इथं पुढं क्वेश्चन वाढवतो ऑल्सो फाइंड ट्रूथ व्हॅल्यूज. तर याच्यामध्ये मी क्वेश्चन एक्सटेंड करतोय. फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट, हे आहे स्टेटमेंट, पण याचं काय करायचं तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू पण फाइंड आउट करायचे. बघूया. सन रायजेस इन द ईस्ट, सन सूर्य पूर्वेला उगवतो. बघा कुठं उगवतोय ते, तसं बरोबर आहे ना हे स्टेटमेंट. हा, तर हे सन सूर्य हा पूर्वेला उगवतो हे ट्रू स्टेटमेंट आहे. आता इथं बघा लेफ्ट हँड साइड 5 × 2 10 आहे. 10 = 11 कधी होईल का, तर कधीच होणार नाही. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल फॉल्स असेल. आता एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स, प्रत्येक त्रिकोणाला 3 साइड असतात. म्हणजे या त्रिकोणाला 3 साइड तर असतातच. म्हणजे हे स्टेटमेंट काय असेल ट्रू असेल. पुन्हा मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तर हे स्टेटमेंट काय आपलं हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट काय आहे ट्रू आहे. आणि एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन इक्वॅन्ग्युलर ट्रायंगल, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ज्याच्या तिन्ही साइड जर सेम असतील तर त्या ट्रायंगलच्या तिन्ही पण अँगल काय असतात सेम असतात. तर हे पण सेंटेन्स काय आहे तुमचं ट्रू स्टेटमेंट आहे. पुन्हा अ नॅचरल नंबर इज अन इंटिजर, प्रत्येक नॅचरल नंबर हा इंटिजर असतो का, तर असतो. म्हणजे हे पण स्टेटमेंट काय होऊन जाईल तुमचं ट्रू स्टेटमेंट होऊन जाईल. म्हणजे आपण काय करणार आहे याच्यामध्ये पहिल्यांदा स्टेटमेंट बघणार आहे, स्टेटमेंट नंतर ते ट्रू किंवा फॉल्स असं बघणार आहे. तर हे झालं स्टेटमेंट आणि नॉन स्टेटमेंट हे पण बघितलं. आता हे ऑब्झर्व करा जे खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते 3x - 2 - 9 सॉरी 3x/2 - 9 = 0. जर हे ऑब्झर्व व्यवस्थित केलं तर x ची व्हॅल्यू जर मी समजा 6 ठेवली तर 3 × 6 18/2 9 - 9 = 0 होईल. म्हणजे ह्या अबोव स्टेटमेंट कधी ट्रू होईल x = 6 ला होईल. पण बाकीच्या x हा तुमचा जनरल कुठलाही नंबर असू शकतोय. x हा नेमका काय आहे ते काय दिलंय का आपल्याला नाही. म्हणजे x = 6 ला फक्त हे ट्रू होतंय आणि बाकीच्या व्हॅल्यूला हे काय होणार आहे ट्रू होणार नाही. x = 6 सोडून बाकीच्या कुठल्याही व्हॅल्यूला हे जे तुमचं स्टेटमेंट आहे ते ट्रू होणार नाही. हे स्टेटमेंट आहे पण x = 6 ला ट्रू होत आहे आणि बाकीच्याला होत नाही. अशा वेळेस आपण याला काय म्हणणार आहे पुढे जाऊन ओपन स्टेटमेंट्स म्हणणार आहे. ही इज टॉल, तो उंच आहे. पण तो किती उंच आहे, त्याची उंची किती आहे मला माहित आहे का, म्हणजे आपण सांगू शकतोय का, तर हे काय सांगू शकत नाही. वी कांट डिटरमाइन द हाइट ऑफ द पर्सन सो कॅनॉट डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. तर याची हाइट आपण डिटरमाइन करू शकत नाही, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण आपण काय सांगू शकत नाही. आता मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. तर आता प्रत्येक पर्सन टू पर्सन काय होईल त्याचा इंटरेस्ट मॅथमॅटिक्स मधला कमी जास्त असू शकतो. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काय सांगू कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही. तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट व्हॅरीज काय होईल पर्सन टू पर्सन. सो ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. देयरफॉर दिस स्टेटमेंट इज ओपन स्टेटमेंट अँड ओपन स्टेटमेंट काय असू शकत नाही, हे स्टेटमेंट असू शकत नाही. हे ओपन सेंटेन्स आहे. पुन्हा इट इज ब्लॅक इन कलर. तर हे आता काय करायचंय तुम्हाला विचार करायचा आहे आणि याचं सोल्युशन द्यायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स इन लॉजिक. म्हणजे पहिल्यांदा ते काय करायचे स्टेटमेंट आहेत का नाही ते बघायचंय आणि पुन्हा तुम्हाला त्याची काय करायचंय ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते बघायचं. तर हे 6 × 4
इक्वल टू 25, तर हे काय असणार आहे, इक्वल टू साइन हे आहे, म्हणजे हे तुमचं स्टेटमेंट आहे. पण 6 into 4 जर बघितलं तर 6 into 4 हे 24 होतं आणि 24 इज नॉट इक्वल टू 25, म्हणजे हे काय आहे, स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहे, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, एफ असणार आहे. तसंच नेक्स्ट एक्झाम्पल काय, x + 6 = 9, म्हणजे x ची व्हॅल्यू जर 3 असेल त्या 3 लाच फक्त काय होतंय, हे ट्रू होतंय, बाकीच्या सगळ्या x च्या व्हॅल्यू साठी हे काय होणार नाही, ट्रू होणार नाही. म्हणून काय होईल, हे x + 6 = 9 हे कसलं सेंटेन्स आहे, ओपन सेंटेन्स आहे, त्यामुळे हे काय होणार नाही, स्टेटमेंटच होणार नाही, आणि स्टेटमेंट जर नसेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउटच करता येणार नाही. पुन्हा व्हॉट आर यू डुईंग, हे एक्झाम्पल जर बघितलं तर हे कसलं आहे, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून हे काय होणार नाही, स्टेटमेंट होणार नाही, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू पण आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 6 = 0 हॅज 2 रियल रूट्स. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रियल रूट्स आहेत. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊया, हे सिंप्लिफाय करून बघूया 2 रूट येतात की नाही. जर येत असतील तर 2 रियल रूट आहेत म्हणणार, नाहीतर नाही. तर हे सिंप्लिफाय करण्यासाठी काय करतो आपण, ही जी मिडल टर्म -5 आहे, -5 दोन नंबर मध्ये स्प्लिट करतो, की जेणेकरून त्याचा प्रोडक्ट किती आला पाहिजे, +6 आला पाहिजे. फर्स्ट आणि सेकंड ax² + bx + c असेल तर a × c इथं येईल आणि b असेल तो इथं येईल. तर या नंबरचं काय करायचं, आपल्याला स्प्लिटिंग 2 नंबर मध्ये करायचं आहे, की जेणेकरून हे जे 2 नंबर आहेत त्याची सम प्रोडक्ट काय आला पाहिजे 6 आणि या दोघांची सम -5 आली पाहिजे. तर असे 2 नंबर आहेत -2 आणि -3, की जेणेकरून याची सम तर -5 येते आणि याचा प्रोडक्ट तर 6 येतोय, म्हणजे -5 हे मी -2 आणि -3 लिहू शकतोय. त्याप्रमाणे -5x हे स्प्लिट कसं करू शकतोय, -2x -3x. मग या दोन्ही टर्म मधून काय करू शकतोय, x कॉमन घेऊ शकतोय, याच्यामधून -3 कॉमन घेऊ शकतोय आणि x × x - 2 -3 × x - 2 होईल. पण पुन्हा नेक्स्ट स्टेप मध्ये x - 2 जर कॉमन घेतलं तर x -3 राहील. पण ह्या दोन टर्मचा प्रोडक्ट 0 आहे, याचा अर्थ दोन्ही पैकी कुठली ना कुठली तरी टर्म 0 आहे, म्हणजे x - 2 तर 0 असेल किंवा x - 3 तर 0 असेल. आणि हे -2 इकडे घेऊन गेलो, x ची व्हॅल्यू 2 आणि याच्या प्रमाणे x ची व्हॅल्यू 3 होईल. म्हणजे x = 2 आणि x = 3 हे दोन्ही पण कसले नंबर आहेत, रियल नंबर आहेत. आणि हे काय आहेत, ह्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत. म्हणजेच जे दिलेलं स्टेटमेंट जे होतं, क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रियल रूट आहेत, तर 2 रियल रूट आलेले आहेत, म्हणजे हे काय आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा काय आहे, टी आहे. तर नेक्स्ट प्लीज सिट डाऊन. तर हे काय आहे, तुमचं रिक्वेस्ट आहे, आणि जर रिक्वेस्ट असेल तर ते स्टेटमेंटच होत नाही, म्हणजे हे काय आहे, इट इज नॉट अ स्टेटमेंट. सो वी कांट फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस टाइप ऑफ सेंटेन्स. तर अशा प्रकारच्या सेंटेन्स आपण काय करू शकत नाही, ट्रूथ व्हॅल्यू करू शकत नाही, कारण ते स्टेटमेंटच नाही. पुन्हा मून रिव्हॉल्व्स अराउंड दी अर्थ. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतोय. तर हे कसलं आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आणि हे सेंटेन्स जे आहे, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, तर हे काय आहे, सत्य आहे, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू पण काय होऊन जाईल, टी होऊन जाईल. पुन्हा एव्हरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. प्रत्येक रियल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो. तर बघूया आपण, जर मी हा ए रियल नंबर घेतला तर हा ए रियल नंबर कॉम्प्लेक्स नंबर आपण जनरली कसा घेतो, x + iy हा कसला प्रकारचा आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग अशा प्रकारे आपल्याला हा ए नंबर लिहिता येतोय का, तर a हा a + i × 0 असा लिहिता येतो या टाइप मध्ये.
म्हणजे काय होऊ शकतोय, जे फक्त ए आहे, ए हे कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि हे सेंटेन्स जर बघितलं तर काय आहे, डिक्लरेटिव्ह स्टेटमेंट आहे. सो इट इज ट्रू and hence its truth value is t. तर पुन्हा he is honest, पण तो किती आहे आपल्याला माहित आहे का, तर त्यामुळे काय आहे, हे ओपन स्टेटमेंट आहे. सो इट इज नॉट स्टेटमेंट, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही. पुढं स्क्वेअर ऑफ अ प्राइम नंबर इज अ प्राइम नंबर. कुठल्याही प्राइम नंबरचा स्क्वेअर काय होतो, प्राइम नंबरच होतो. तर प्राइम नंबर म्हणजेच काय, जो असा नंबर की त्या नंबरला 1 नी आणि त्याच नंबरनी डिवाइड होऊ शकतं, अशा नंबरला आपण प्राइम नंबर म्हणतो. फॉर एक्झाम्पल 7, तर 7 ला कशाने 1 ने आणि 7 नीच फक्त डिवाइड होऊ शकतं, त्याच्यापेक्षा वेगळ्या कुठल्याही नंबरनी डिवाइड होऊ शकत नाही. पण आता इथे दिलं स्क्वेअर ऑफ प्राइम नंबर काय होतं, प्राइम नंबर. तर हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, तर हे स्टेटमेंट आहे, पण स्क्वेअर ऑफ प्राइम नंबर इज ऑलवेज काय असतं, कंपोजिट नंबर असतं. 7च घ्या, 7 चा स्क्वेअर काय होईल 49. तर 49 ला कुठल्या कुठल्या नंबरनी डिवाइड होत आहे, तर 1 ने होत आहे, 7 ने होत आहे आणि 49 ने होत आहे. म्हणजे 1 आणि 49 सोडून कुठला तर नंबर असा आहे की त्या नंबरनी काय होतंय, त्याला डिवाइड होतंय. तर म्हणजे हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट ट्रू नाही, तर ते फॉल्स आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, एफ असणार आहे. आता नेक्स्ट आहे लॉजिकल, कनेक्टिव्ह आणि सिंपल आणि कंपाऊंड स्टेटमेंट्स. तर कशाला आपण सिंपल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार आहे किंवा लॉजिकल, कनेक्टिव्ह काय आहे ते बघूया. द वर्ड किंवा फ्रेजेस which are used to connect two simple statements. म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट जोडण्यासाठी जे फ्रेज किंवा वर्ड यूज करतो अशाला आपण काय म्हणतो, लॉजिकल कनेक्टिव्ह. तर आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा स्टडी करताना कुठले कुठले कनेक्टिव्ह यूज करतोय, तर अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली, इफ, नॉट, बट जाऊन पुढे येतंय, असे बरेचसे कनेक्टिव्ह आहेत, ते कनेक्टिव्ह आपण यूज करतोय. तर पुढचं आहे सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. तर सिंपल स्टेटमेंट आपण कशाला म्हणतोय, तर अ स्टेटमेंट which cannot be split into 2 or more statements. की जर असं सेंटेन्स स्टेटमेंट की जे स्प्लिट करू शकत नाही 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट मध्ये, अशा आपण स्टेटमेंटला काय म्हणतोय, सिंपल स्टेटमेंट असं म्हणतोय. आणि इफ अ स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more simple statements then it is called compound statement. म्हणजे सिंपल स्टेटमेंट हे स्प्लिट करू शकत नाही आणि कंपाऊंड स्टेटमेंट हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट पासून बनलेले असतात. एक एक्झाम्पल बघूया. 3 इज अ प्राइम नंबर अँड 4 इज अन इवन नंबर आर सिंपल स्टेटमेंट्स. म्हणजे हे फक्त एवढं स्टेटमेंट बघितलं, 3 इज अ प्राइम नंबर, तर हे कसलं आहे, सिंपल स्टेटमेंट आहे. एवढं स्टेटमेंट बघितलं आपण, 4 इज अन इवन नंबर, तर हे पण काय आहे, सिंपल स्टेटमेंट आहे. पण हे दोन सिंपल स्टेटमेंट पासून 3 इज अ प्राइम नंबर अँड 4 इज अन इवन नंबर, म्हणजे हे एक स्टेटमेंट बनवलंय मी, पण कशापासून बनवलंय, ह्या दोन सिंपल स्टेटमेंट पासून हे स्टेटमेंट बनवलं आहे. म्हणजे हे जे स्टेटमेंट ग्रीन कलर मध्ये दिसतंय ते स्टेटमेंट कसलं आहे, आपलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे. आता फॉलोइंग आर दी डिफरंट कनेक्टिव्ह. तर याचा स्टडी आपण डिटेल मध्ये पुढच्या स्लाइड पासून बघतोय. तर पहिलं कनेक्टिव्ह आहे अँड, त्याला सिंबल काय आहे, मीट म्हणतोय आपण याला, आणि टर्म कंपाऊंड स्टेटमेंट साठी याला काय म्हणतो आपण, कंजक्शन असं म्हणतोय. पुन्हा ऑर हे जॉइन म्हणून यूज करतोय, यालाच डिसजंक्शन म्हणतोय.
नॉट स्टेटमेंट या सिम्बॉलने दाखवतोय तेच आपण निगेशन म्हणणार आहे. इफ देन याच्यासाठी इम्प्लायज किंवा इम्प्लाय साठी हा पण सिम्बॉल यूज करतायत आणि हा पण करतात, याला आपण इम्प्लिकेशन म्हणतो. आणि इफ अँड ओनली इफ असेल तर हे सिंगल लाईन किंवा या डबल लाईन मधले हे डबल इम्प्लिकेशन आहे. तर बघूया आपण एक एक कनेक्टिव्ह जे आहेत ते स्टेप बाय स्टेप बघतोय. तर पहिला आहे कंजक्शन. तर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त असणारे स्टेटमेंट ऑब्टेन्ड बाय कंबाइनिंग टू सिंपल स्टेटमेंट्स बाय युजिंग द कनेक्टिव्ह्ज अँड. म्हणजे अँड हे कनेक्टिव्ह्ज दोन सिंपल स्टेटमेंट जोडण्यासाठी वापरतोय. इज कॉल्ड कंजक्शन ऑफ टू गिवन स्टेटमेंट्स. जर सिंबॉलिकली बघायचं म्हटलं, इफ P and Q are two simple statements, then conjunction is P and Q. तर हे दोन स्टेटमेंट आहेत, त्याचं कंजक्शन काय होईल P and Q, and it can be written as in this fashion. तर P meet Q किंवा P and म्हटलं तरी चालेल, याला and म्हणा किंवा मीट म्हणा, दोन्हीही चालेल. आता या स्टेटमेंटला आपण शॉर्ट मध्ये इफ, इन शॉर्ट, इफ बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू देन ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. तर हे स्टेटमेंट जर ट्रूथ व्हॅल्यू जर काढायची झाली तर हे दोन्ही पण सिंपल स्टेटमेंट जर ट्रू असतील तर हे कंपाऊंड स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू, अदरवाइज काय असेल, फॉल्स असेल. तर याचा ट्रूथ टेबल बघूया. तर याचा ट्रूथ टेबल आहे, P स्टेटमेंट आहे, Q स्टेटमेंट आहे आणि P अँड Q आहे, म्हणजे कंजक्शन आहे. म्हणजे दोन्ही ट्रू असतील P आणि Q तर ट्रू, अदरवाइज काय होणार आहे, याचं फॉल्स येणार आहे. म्हणजे एकच लाईन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची P अँड Q साठी, इफ बोथ ट्रू देन ट्रू, अदरवाइज फॉल्स. तर याचा रिझल्टिंग आहे ते बोथ ट्रूलाच ट्रू येईल, अदरवाइज यप आहे. नेक्स्ट आहे डिसजंक्शन. तर कंपाऊंड स्टेटमेंट इज ऑब्टेन्ड बाय कंबाइनिंग द गिवन टू गिवन स्टेटमेंट्स बाय यूजिंग द कनेक्टिव्ह्ज और इज कॉल्ड द डिसजंक्शन ऑफ टू गिवन स्टेटमेंट्स. तर हे P आणि Q जर टू सिंपल स्टेटमेंट असतील तर डिसजंक्शन काय होईल, P और Q असं लिहिता येईल. आणि याला डिनोट काय करतोय, P और Q किंवा P जॉइन Q, और म्हणा किंवा जॉइन म्हणा, दोन्ही चालेल. आता शॉर्ट मध्ये जर बोलायचं झालं, जर बोथ स्टेटमेंट जर फॉल्स असेल तरच फॉल्स होतं याच्यामध्ये, अदरवाइज काय होतं, ट्रू होतं. म्हणजे आपण या एका स्टेटमेंट वरून याचा ट्रूथ टेबल सुद्धा काय करू शकतोय, बनवू शकतोय. म्हणजे बोथ F देन F, अदरवाइज T. तर याचा ट्रूथ टेबल बघूयाच. द ट्रूथ टेबल ऑफ डिसजंक्शन इज P स्टेटमेंट आहे, Q आहे आणि P और Q आहे. जर दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाइज काय आहे, ट्रू आहे. इफ बोथ स्टेटमेंट आर फॉल्स देन फॉल्स, अदरवाइज काय होतं, याला ट्रू होऊन जातं. तर एवढं एकच स्टेटमेंट बघायचं व्यवस्थित, बोथ F देन F, अदरवाइज T. हे कशामध्ये, डिसजंक्शन मध्ये. कंजक्शन मध्ये काय, बोथ T देन T, अदरवाइज F. पुन्हा निगेशन, याच्यामध्ये सिंगल स्टेटमेंट आहे. निगेशन ऑफ ट्रू असेल तर त्याचं स्टेटमेंटचं निगेशन काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. आणि कॉन्व्हर्स पण, व्हाईस वर्सा पण होणार आहे. आणि निगेशन ऑफ फॉल्स काय होणार आहे, ट्रू होणार आहे. तर हे एकच स्टेटमेंट आहे. जर P असे स्टेटमेंट तर त्याचं निगेशन, या सिम्बॉल निगेशन ऑफ P म्हणतोय आपण. जर ट्रू स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन F, आणि F असेल तर काय होऊन जाईल, T होऊन जाईल. नेक्स्ट काय आहे, कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन. तर हे कंपाऊंड स्टेटमेंट ऑब्टेन्ड बाय कंबाइनिंग टू गिवन स्टेटमेंट्स बाय यूजिंग कनेक्टिव्ह्ज
if then is called the implication of two given statements. तर जर P आणि Q हे दोन स्टेटमेंट्स असतील, सिंपल स्टेटमेंट्स असतील, तर इम्प्लिकेशन कसं येते जनरली if P then Q. आणि हे डिनोट कसं करतोय आपण P implies Q किंवा P implies Q हे दोन्ही पण सिंबल यूज करतायत, पण आपण जनरली हाच सिंबल आहे तो यूज करतो. तर ह्या स्टेटमेंट जे आहे कंडिशनल, तर त्याला आपण इन शॉर्ट मध्ये काय म्हणतोय, बोथ स्टेटमेंट्स आर if both statements are true and false respectively, म्हणजे जे स्टेटमेंट आहेत ट्रू अँड फॉल्स रिस्पेक्टिव्हली, देन फॉल्स अदरवाइज ट्रू. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाइज काय असणार आहे, ट्रू असणार आहे. म्हणजे टी जर टी एफ एफ टी एफ एफ फक्त इथं होणार आहे, अदरवाइज असेल तर ते काय होणार आहे, टीच होणार आहे. म्हणजे इथं बघा इम्प्लिकेशन मध्ये तुम्हाला टार्गेट कोणाला करायचंय, टी एफ एफ इम्प्लिकेशन मध्ये, अदरवाइज टी. तर इम्प्लिकेशन मध्ये एवढं एकच लाईन लक्षात ठेवायची, बाकीचं सगळं आपोआप त्याच्या एफ असेल त्याचा अपोजिट जे आहे ते टी होऊन जाईल. तर हे फक्त टी एफ एफ अदरवाइज टी एवढंच या टेबल मध्ये लक्षात ठेवायचं. पुन्हा बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन, त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट आहे ते कनेक्ट कशाने केलं जातं, इफ अँड ओनली इफ. अशा वेळेस त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो, डबल इम्प्लिकेशन असं म्हणतोय. आणि जर P आणि Q हे दोन सिंपल स्टेटमेंट असतील तर डबल इम्प्लिकेशन P स्टेटमेंट आहे इफ अँड ओनली इफ Q असं होईल. आणि सिम्बॉलिकली आपण कसं डिनोट करणार आहे, P डबल इम्प्लाइज अँड इम्प्लाइज किंवा इफ अँड ओनली इफ असं पण करतोय Q न. पण इन शॉर्ट मध्ये हे आपण कसं जे दिलंय ते करू शकतोय, इफ बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे दिलेले स्टेटमेंट्स ट्रू ऑर फॉल्स असतील देन ट्रू अदरवाइज फॉल्स. म्हणजे एक ट्रू आणि एक फॉल्स असेल तर हे काय होणार आहे, फॉल्स, अदरवाइज काय होतंय, ट्रू होतंय. म्हणजे इथं बघा हे ट्रू आणि फॉल्स आहे तरी फॉल्स, आणि फॉल्स आणि ट्रू आहे तरी पण हे काय आहे, फॉल्स आहे. अदरवाइज काय घेतोय आपण, ट्रू घेतोय. म्हणजे हे डिफरंट असेल दोन स्टेटमेंट मध्ये, एक ट्रू आणि एक फॉल्स असेल तर फॉल्स. म्हणजे अदरवाइज तुम्ही असं पण म्हणू शकताय, P आणि Q जर सेम असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. म्हणजे P आणि Q हे दोन्ही पण ट्रू असतील तर ट्रू, आणि हे दोन्ही पण फॉल्स असतील तरी पण ट्रू होतंय, अदरवाइज फॉल्स. असं दोन्ही पद्धतीने काय करू शकताय तुम्ही म्हणू शकताय. आता नेक्स्ट टेक्स्ट बुक मध्ये जे काय सॉल्व एक्झाम्पल केलेत ते बघूया. एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली विदाउट एक्झामाइनिंग द ट्रूथ व्हॅल्यू. तर आपल्याला याची ट्रूथ व्हॅल्यू अजिबात बघायची नाही, फक्त हे दोन जे स्टेटमेंट आहेत सिंपल स्टेटमेंट्स ते आपल्याला काय करायचे, कंपाउंड स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करायचे. आणि कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला त्याचं सिम्बॉलिकली एक्सप्रेस करायचंय, बाकीच आपल्याला काही करायचं नाही. तर पहिला आहे 2 is an even number and 25 is a perfect square. तर इथं आपण काय करू शकतोय, हे एक सिंपल स्टेटमेंट आहे आणि हे एक दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे. एका स्टेटमेंटला आपण P मानतोय तर P काय होईल, 2 is an even number, आणि दुसऱ्या स्टेटमेंटला Q मानतोय तर 25 is a perfect square. तर हे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत P आणि Q, आणि याला कनेक्टेड कुठल्या कनेक्टिव्हज न केलंय, तर हे कनेक्टिव्हज आहे अँड. आणि याचा सिंबॉलिक फॉर्म काय असेल, जर अँड असेल तर मीट यूज करू शकतोय आपण. म्हणजे P अँड Q हे याला काय करावं लागेल, कनेक्टिव्हज यूज करावं लागेल, आणि त्याचा सिंबल आहे अँड. आता नेक्स्ट काय, अ स्कूल इज ओपन और देयर इज अ हॉलिडे.
तर याच्यामध्ये पुन्हा काय आहे, हे जे स्टेटमेंट आहे ते हे काय आहेत, दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. मग मी या स्टेटमेंटला काय म्हणतोय, अ स्कूल इज ओपन, आणि क्यू जे असेल त्याला काय म्हणतोय, देयर इज अ हॉलिडे. आणि हे दोन्ही कशाने कनेक्ट करतोय आपण, ऑर नी कनेक्ट करतोय. म्हणजे कनेक्टिव्ह कुठला आहे आपल्याकडे, ऑर आहे. म्हणून याचा सिंबॉलिक फॉर्म काय असेल, ऑर म्हणा याला किंवा जॉइन म्हणा. तर याचा सिंबॉलिक फॉर्म काय असेल, पी जॉइन क्यू. नेक्स्ट काय, दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. तर पहिलं हे सिंपल स्टेटमेंट पी मानतोय, दुसरं आहे ते क्यू मानतोय. तर हे कनेक्टिव्ह कुठलं वापरलंय, बट वापरलेलं आहे. म्हणजे याचा सिंबॉलिक फॉर्म. आणि इथं जर नीट बघितलं तर मी क्यू स्टेटमेंट हे ढाका इज इन श्रीलंका घेतलंय, पण इथं नॉट आहे. म्हणजे याचा सिंबॉलिक फॉर्म घेताना हे जे दिल्ली इज इन इंडिया असेल त्याच्यासाठी पी, बट आहे ते अँड शी रिलेटेड आहे म्हणून इथं काय मिड सिंबल येतोय. आणि ढाका इज इन श्रीलंका क्यू असेल तर ढाका इज नॉट इन श्रीलंका काय होईल, क्यू चं निगेशन होईल. म्हणजेच काय होणार आहे स्टेटमेंट, पी अँड निगेशन ऑफ क्यू होऊन जाईल. पुन्हा बघा आपल्याला सिंबॉलिक फॉर्म फक्त करायचा आहे. 3 + 8 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12 इफ अँड ओनली इफ 5 × 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 25. तर पहिलं स्टेटमेंट काय असेल, हे असेल. दुसरं स्टेटमेंट हे असेल. दोघांना पी आणि क्यू मानतोय. आणि हे कशाने आपण जोडलंय, इफ अँड ओनली इफ. हे कनेक्टिव्ह काय केलेलं आहे आपण याच्यामध्ये यूज केलेला आहे. त्यामुळे याचा सिंबॉलिक फॉर्म काय होईल, इफ अँड ओनली इफ साठी डबल इम्प्लिकेशनचा कन्सेप्ट येतोय. म्हणजे पी डबल इम्प्लाइज क्यू असं होईल. आता पुन्हा काय करायचं आपल्याला, याची ट्रूथ व्हॅल्यू पण द्यायची. पण समजा मी पाठीमागचेच एक्झाम्पल घेतले तर त्याचे ट्रूथ व्हॅल्यू काय होतात बघूया. तर हे जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल आपण आणि इथं मी क्वेश्चन एक्सटेंड करतोय. अँड फाइंड ट्रूथ व्हॅल्यूज. तर याचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज पण काढायचे. तर इथे बघा 2 इज अन इवन नंबर. तर 2 हा इवन नंबर आहे का, तर आहे. म्हणजे सिंपल स्टेटमेंट काय आहे आपलं, ट्रू आहे. आणि 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर आहे का, तर 5 चा स्क्वेअर आहे. म्हणजे हे पण काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. हे पण काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. आणि सिंबॉलिक फॉर्म आपला काय आलेला, पी अँड क्यू. आणि पी अँड क्यू मध्ये काय होतं, जरी दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स होतं. म्हणजे हेच कसं लिहिता येईल आपल्याला, टी अँड टी. आणि दोन्ही जर ट्रू असतील तर ह्याच्यामध्ये काय होतं आपल्याला, टी मिळतं, अदरवाइज फॉल्स. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे कंपाऊंड स्टेटमेंट, याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, टी मिळून जाईल. तसंच नेक्स्ट एक्झाम्पल काय, दोन स्टेटमेंट आहेत. अ स्कूल इज ओपन अँड देयर इज अ हॉलिडे. आणि कनेक्टिव्ह कुठलं झालंय, म्हणजे स्कूल ओपन आहे किंवा त्याला काय स्कूलला सुट्टी आहे. म्हणजे एक तर स्कूल ओपन असेल किंवा हॉलिडे असेल. तर हे कशामध्ये येत आहे, एक ट्रू असेल म्हणजे ओपन असेल किंवा हॉलिडे असेल तर हे पण स्टेटमेंट काय होणार आहे, टी और एफ. जर असेल तरी टी येणार आहे किंवा काय होईल, एफ और टी होईल. तर हे पण काय होणार आहे, ट्रू होणार आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू जर काढायची झाली तर काय येणार आहे, टी येणार आहे. पुन्हा दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, दिल्ली इज इन इंडिया ट्रू व्हॅल्यू आहे. ढाका इज इन श्रीलंका म्हटलंय तर हे कसलं स्टेटमेंट आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. तर ढाका कुठं आहे, बांगलादेश मध्ये आहे.
म्हणजे ढाका इज इन श्रीलंका म्हणतोय, तर हे कसलं आहे सध्या फॉल्स स्टेटमेंट आहे. पण हे निगेशन ऑफ हे जर मी सिंबॉलिक फॉर्म आहे तर p ची व्हॅल्यू मी t ठेवतोय, इथं अँड आहे आणि इथं निगेशन ऑफ, इथं q च जी व्हॅल्यू आहे ती f आहे आणि हे जर मी निगेशन ऑफ f काय होईल t होईल. आणि अँड स्टेटमेंट मध्ये काय होतं, जर दोघं ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. म्हणजे हे स्टेटमेंट पण पुन्हा काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू बघायची झाली तर. तर आता हे दोन स्टेटमेंट आहेत बघा, इफ अँड ओनली इफ न कनेक्ट केलेले आहेत. पण पहिलं स्टेटमेंट 3 + 8 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12, तर हे 11 होईल. तर 11 12 पेक्षा मोठं होणार नाही, तर हे काय आहे आपलं फॉल्स स्टेटमेंट आहे. आणि हे काय होईल 25 × 4 आहे, तर हे कसलं स्टेटमेंट आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. तर हे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. त्याच्यासाठी कनेक्टिव्ह कुठलं केलंय, डबल इम्प्लिकेशन. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये काय होतं, एक ट्रू एक फॉल्स किंवा फॉल्स ट्रू असेल तर फॉल्स होईल. म्हणजे इथं काय होणार आहे, एक f आहे, डबल इम्प्लिकेशन t असेल. आणि हे जर डिस्टिंक्ट असतील म्हणजे f आणि t असतील, सेम असतील तर t, डिस्टिंक्ट असतील तर काय होईल, f होईल. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, f असणार आहे.